नमस्कार. ही करंट अफेअर सिरीज आपण सुरूच करतोय. तर आजचा जो टॉपिक आहे तो म्हणजे अपॉइंटमेंट्स. 2025 मध्ये जे अपॉइंटमेंट्स झालेले आहेत तर ते पाहणं आपल्याला खूप गरजेचं आहे. तर सुरुवात करूया. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांच्या मध्ये हे चॅनल शेअर्स करा. ठीक आहे. तर सुरू करूया आजच्या लेक्चरला. पहिला प्रश्न जो आहे तो 53वे चीफ जस्टिस ऑफ इंडिया कोण आहेत? भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सध्या कोण आहेत? अमित कुमार, यू ललित, सूर्यकांत आणि संजीव खन्ना. तर 53 जे आहेत ते सूर्यकांत आहेत. ठीक आहे, सूर्यकांत आहेत. ठीक आहे, 53 हा आकडा लक्षात ठेवा. बँकिंग एक्झामला किंवा पोलीस भरती पण कुठल्याही परीक्षेला हा आकडा विचारतात, 53वे. ठीक आहे. तर त्यांच्याबद्दल जी माहिती आहे ती इथं अशी आपल्याला दिसते. सूर्यकांत हे 62 साली जन्माला आले. ते 53वे अध्यक्ष आहेत. कधी पण विकिपीडिया जास्त पाहायचा कुठल्या पण. त्यांची नियुक्ती बघा कधी झालेली आहे. 24 नोव्हेंबर 2025 साली झालेली आहे. ठीक आहे. दिवस लक्षात घ्या, दिवस. तर ते कोण होते अगोदर? तर ते ॲडव्होकेट जनरल होते हरियाणा या राज्याचे. सिनियर ॲडव्होकेट जनरल असं. तर नॅशनल युनिव्हर्सिटीमधून त्यांचं काय काय शिक्षण झालेलं आहे ते एवढं महत्त्वाचं नाही. पण तर त्यांच्याबद्दल लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. 24 नोव्हेंबर ही तारीख आहे. तर त्यांचा जो कार्यकाळ असेल तो किती किती वर्षाचा आहे किंवा किती दिवसाचा आहे. ठीक आहे. तर ते इथं तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे त्यांचा कार्यकाळ कार्यकाळ बघा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मांडा. म्हणजे तुमची पण एक क्युरिओसिटी वाढेल की बाबा त्यांचा कार्यकाळ किती होता. आता बी.एस. गवईंचा कार्यकाळ एक 6 महिन्याच्या आसपास होता. ठीक आहे. तर यांचा किती कार्यकाळ असेल? हा जास्त कार्यकाळ आहे. ते पण इथं तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर पुढचा प्रश्न जो आहे तो आहे करंट अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. म्हणजे भारताला एक हे असतात, ही लिस्ट आहे अटॉर्नी जनरल यांची. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले कोण होते? तर 1950 साली जेव्हा जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते त्यावेळी सेटलवाड नावाचे मोतीलाल सेटलवाड होते. ठीक आहे. तर याच्यामध्ये गुप्ते नावाचे आपले महाराष्ट्रीयन व्यक्ती सुद्धा दिसतात बघा. तर हे अशी खूप नावं आहेत. तर सगळ्यात शेवटचं म्हणजे सध्याचं जे आहे ते आहे आर व्यंकटरमण. ठीक आहे. आर व्यंकटरमण हे अटॉर्नरी जनरल आहेत. तर त्यांची नियुक्ती कधी झाली? 2022ला झाली. आणि परत फेरनिवड त्यांची झालेली आहे. कधी? फेरनिवड. ठीक आहे. फेरनिवड कधी झाली? 2025 मध्येच झाली. ते कधीपर्यंत आहेत आता? 2027 पर्यंत त्यांचा कार्यकाळ आहे. ठीक आहे. टिल 2027 हा त्यांचा कार्यकाळ असणार आहे. के व्यंकटरमण ॲडव्होकेट जनरल आहेत ते भारताचे. तर याच्यामध्ये काही महत्त्वाचे आर्टिकल्स असतात ते आपण आता याच्यामध्ये एक आर्टिकल तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे. ते आहे भारताचा आर्टिकल बघा, आर्टिकल 76. हे अटॉर्नरी जनरलला समर्पित आहे. त्यांना कशी त्याची नेमणूक होते बाबा. त्यांची कशी नेमणूक होते याच्याबद्दल ते आपल्याला इथं सांगतं. त्यानंतर या फर्स्ट ट्रान्सजेंडर मेंबर ऑफ सुप्रीम कोर्ट अपॉइंटमेंट कोण आहेत? तर त्या कर्नाटकच्या ॲक्टिव्हिस्ट आहेत. अक्काई पद्मशाली असं त्यांचं नाव आहे. त्यांना 2025 मध्ये त्यांची निवड झाली सुप्रीम कोर्टमध्ये. तर त्या नोटेड ट्रान्सजेंडर ॲक्टिव्हिस्ट आहेत कर्नाटकमधल्या. तर त्यांना सुप्रीम कोर्टमध्ये पॅनलमध्ये त्यांना घेतलं गेलं. तर हे असं आपण इथं पाहणं आहे. तर ते नाव लक्षात घ्या, अक्काई पद्मशाली असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे की 15वे व्हाईस प्रेसिडेंट म्हणजे उपराष्ट्रपती कोण आहेत? ठीक आहे. 15वे उपराष्ट्रपती, 15 आकडा लक्षात घ्या. कितवे उपराष्ट्रपती आहेत ते? 15वे आहेत. कोण आहेत? सी.पी. राधाकृष्णन आहेत. ठीक आहे. तर ते कुठल्या राज्याचे राज्यपाल होते अगोदर नियुक्ती होण्यासाठी? तर ते होते महाराष्ट्राचे. ठीक आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल होते. कुठून आहेत? ते तामिळनाडूमधून येतात. ठीक आहे. भाजप या पक्षामध्ये ते कार्यरत होते. तर त्यांनी कोणाचा पराभव केला या निवडणुकीमध्ये? ठीक आहे. कोणाचा पराभव केला? रेड्डी नावाचे व्यक्ती आहेत आंध्र प्रदेशचे. तर त्यांचा त्यांनी पराभव केला. तर तो प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे. तर भारताच्या राज्यघटनेमध्ये ना 63वे जे कलम आहे ते या उपराष्ट्रपती पदाला समर्पित आहे. पोस्ट असते ती उपराष्ट्रपती पदाची. त्यानंतर तोच व्यक्ती राज्यसभेचा सभापती पण असतो.
ठीक आहे. राज्यसभेचा सभापती कोण असतो? उपराष्ट्रपती असतो. ठीक आहे. उपराष्ट्रपतीच असतो. त्याची निवडणूक कशी होते बघा. आर्टिकल 66 मध्ये ते सांगितलंय निवडणुकीबाबत. आर्टिकल 64 मध्ये काय सांगितलंय? राज्यसभेबाबत. म्हणजे 63, 64, 65 कसे लक्षात ठेवायचे? 63 म्हणजे उपराष्ट्रपती पदाची पोस्ट. 64 मध्ये तोच असतो बाबा राज्यसभेचा सभापती. 66 मध्ये त्याची निवडणूक. कोण करतं निवडणूक? तर लोकसभा आणि राज्यसभा मधले जे खासदार आहेत ते त्याची निवडणूक करतात. लक्षात आलं? तर अशा पद्धतीने तो अभ्यास करणे इथं गरजेचं आहे. त्याची टर्म किती वर्ष असते उपराष्ट्रपती पदाची? 5 वर्ष असते. तर रेजिग्नेशन पण देऊ शकतात. उपराष्ट्रपती पदाला राष्ट्रपतींना ते आपला राजीनामा पाठवून देऊ शकतात 67A मध्ये. तर भारतीय राज्यघटनेतील कलम खूप महत्वाची आहेत आणि मोठी आहेत. पण लक्षात घ्या, तर ही कलम आपण अशा पद्धतीनं अभ्यास करू शकतो. तर भारतीय राज्यघटनेचा जो पार्ट आहे त्याला पार्ट्स म्हणतात. 5वा. ठीक आहे. पार्ट्स 5 मध्ये येतं हे. कोण? केंद्रामध्येच येतं. ठीक आहे. तर हे असा अभ्यास इथं आपण करायला पाहिजे. तर पाचवे सॉरी, क्वेश्चन 5. एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर ऑफ IMF कोण आहे सध्या? IMF म्हणजे काय? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. रघुराम राजन आहेत, BR गवई आहेत, उर्जित पटेल आहेत की शशिकांत दास आहेत? तर त्याचं उत्तर जे आहे ते उर्जित पटेल हे त्याचं अचूक उत्तर आहे. ठीक आहे. IMF ची स्थापना कदाचित विचारू शकतात. 39 म्हणजे एखादा देश बघा दिवाळखोरीत गेला तर त्याला आर्थिक सहाय्य देणे तर ते IMF ठरवते. पाकिस्तानच्या बाबतीत आपण ही बातमी अनेकदा ऐकतो. ठीक आहे. तर न्यू रॉ ऑफ चिप चिप कोण आहेत? अजित डोवाल आहेत, सामंत गोयल आहेत, SS जयशंकर आहेत की पारस जैन आहेत. ठीक आहे. तर न्यू रॉ ऑफ चिप इज कोण आहेत? तर तुम्ही इथं त्याचं उत्तर नक्की द्यायचा प्रयत्न करा. अजित डोवाल आहेत, ठीक आहे, सामंत गोयल आहेत की पारस जैन आहेत? तर हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हा प्रश्नाचं उत्तर द्या. तर रॉची जी स्थापना झाली ना, रॉची स्थापना झाली 1968 मध्ये. 1968 मध्ये त्याची स्थापना झाली. हा प्रश्न मी या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतः कमेंट बॉक्समध्ये द्या. म्हणजे तुम्हाला पण क्युरिओसिटी वाढली पाहिजे. ठीक आहे. तर डेप्युटी नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर कोण आहेत? ठीक आहे. सध्या तर डेप्युटी नॅशनल म्हणजे उप नॅशनल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणतात. त्याचे जे उपाध्यक्ष कोण आहेत सध्या? अजित डोवाल आहेत, राजीव गौबा आहेत, अनिश दयाल सिंग आहेत की अरविंद कुमार आहेत? तर त्याचं उत्तर आहे अनिश दयाल सिंग हे त्याचं उत्तर आहे. डेप्युटी नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर. तर नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर कोण आहेत बघा? तर ते आहेत अजित डोवाल. अजित डोवल ही व्यक्ती आहे. ठीक आहे. उपाध्यक्ष कोण आहेत? सिंग. ठीक आहे. आणि अध्यक्ष कोण आहेत? अजित डोवल. ठीक आहे. तर 35वे जे आहेत बघा फॉरेन सेक्रेटरी कोण आहेत? तर ते तुम्ही इथं लक्षात घेतलं पाहिजेत. एक मिनिट. 35वे फॉरेन सेक्रेटरी कोण आहेत? तर विक्रम मिस्री, विनय मोहन खटवा, एस जयशंकर की अरविंद पानगरिया? तर त्याचं उत्तर आहे विक्रम मिश्री हे सध्याचे कोण आहेत? फॉरेन सेक्रेटरी आहेत. 35वे आहेत ते. ठीक आहे. तर हे असे प्रश्नांचा अभ्यास आपण केला पाहिजे. तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांच्या मध्ये जे परीक्षांचा अभ्यास करतात आणि एक जनरल आपल्याला माहिती व्हायला पाहिजे की ज्या महत्त्वाच्या अपॉइंटमेंट्स आहेत त्या कोणकोणत्या आहेत. ठीक आहे. थँक्यू.